आपण पाहत आहोत. दुसरीकडे मयूर पडवंसुद्धा ग्रास कटिंग करत आहे. ते वाढलेलं गवत जे आहे ते हे करणं फार गरजेचं असतं, नाही तर वणवा लागण्याची शक्यता असते किंवा त्याच्यामुळे बागायतदारांचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. म्हणून आपण हे गवत दर सालाबादप्रमाणे कापून बागेची स्वच्छता तसेच टापटीपणा हा ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे अनावश्यक जी झाडं आहेत ती वाढत नाहीत असं आहे. आणि इकडे या साईडला रवी माझा भाऊ तो सुद्धा हे करत आहे, गवत कापत आहे ग्रास कटिंगच्या साह्याने. तिकडे मयूर ही जवळजवळ 5.5 एकरमध्ये हापूस आंब्याची बाग आहे, आपण बघा. आणि फळगळ प्रचंड प्रमाणात झाले. कुठे कुठे हापूस आंबे आहेत, अन्यथा फार प्रमाणामध्ये हे मोहर करपून गेलेलं आहे. मोहर संरक्षणासाठी आपण प्रयत्न करतो, परंतु निसर्गाच्या पुढे आपलं काही एक चालत नाही असं आहे. आपण बघत असाल ते फार काटाकुट्यांनी भरलेली जागा आहे. प्रचंड मेहनत घ्यावी लागते. जर तुम्हाला चांगलं उत्पादन पाहिजे असेल तर मेहनतीशिवाय आणि कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही. कुठे कुठे काही प्रमाणामध्ये आंबे लागलेले आहेत, ते बघा तुम्हाला दाखवतो मी. या ठिकाणी आंबे आहेत, हे छोट्या छोट्या कैरीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिसते. हे बघा, ह्या कैऱ्या आहेत छोट्या. त्याच्यात पुढे हापूस आंबा मध्ये रूपांतर होतं. मी तर म्हणेन की आपण आपल्या गावी आपले जे वसुंधरेची सेवा करणं गरजेचं आहे. आपल्या वाडवडिलांनी दिलेली आपल्याला वाट्याला आलेली जी जमीन आहे तिची निगराणी करणे किंवा जोपासना करणे हे फार गरजेचं आहे. आपल्या धावपळीच्या जीवनातसुद्धा आपण अशा पद्धतीने प्रत्येकाने आपले गावातील जी काही वाडवडिलांची जमीन आहे तिला न्याय द्यावा असं मी आपणास या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन. धन्यवाद. जय हिंद.